तर मी ना आज तुम्हाला कमी वेळेमध्ये मी ना असं पटकन स्वयंपाक कसा बनवते ते सांगते. आता मला झालं होतं खूपच वेळ. आम्ही गेलो बाहेर आणि बाहेरून आल्यावर तेव्हा करायचं होतं मला वांगं आणि तुम्हाला माहिती आहे आता वांगं शिजायला जरा वेळच लागतोय. म्हणून मी काय डोक्याची कलाकारी आपली चालवली. पटकन स्वयंपाक करायचा होता म्हणून मी कुकर गरम करून घेतला. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि वांगी घातली. थोडंसं मीठ घालायचं आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं. पाणी घालायचं नाही बरं का जास्त. नाहीतर वांग्याची चव जाते ना. असं वांगं ना एकदम भारी सगळं मीठ आहे ना वांग्यात आतपर्यंत पोहोचते आणि वांगं पटकन पण होते. त्यामुळे तुम्ही कधी पण तुम्हाला वेळ होत असेल गडबडीच्या वेळेस ना, अशा पद्धतीनं वांगं करत जावं. एक शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करायचा. वांगं शिजायला तसं पण कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही. तसंच फोडणीत म्हणल्यावर जरा वेळ घेतं म्हणून मी असं केलं. नंतर सगळा मसाला वगैरे तयार करून घेतला. सगळा इथला कचरा सगळा म्हणजे कॅरी बॅगमध्ये भरून घेतला. इथं थोडीशी भांडी होती. संचीचा टिफिन होता. तो टिफिन मी घासून घेतला आणि मग काय इथं बघता-बघता आपलं कुकरमधली वाफ पण गेली आणि पटकन अशी मी वांग्याला फोडणी दिली. जे वाटण तयार केलं ना, तर ते वाटण जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि वाटण घातलं आणि मसाल्यांमध्ये मी थोडासा किचन किंग मसाला वापरते, धना पावडर, जिरा पावडर आणि बरेच असं काय मसाले घातले आणि छान असं आपलं आपलं काय म्हणतो तर हे वांगं नाही मी थोडंसं असं म्हणजे असं कुकरमध्ये शिजवल्यामुळं ना, असं लग्नात वगैरे वांग्याची ग्रेव्ही होते ना, सेम तसंच लागत होतं. त्यामुळे मला असं वाटतं की लग्नामध्ये बहुतेक सगळ्यात अगोदर तेलामध्ये वांगी परतून घेऊन मग फोडणी देत असतील. कारण सेम तसंच झालं होतं. नंतर काय बारीक कट केलेली कोथिंबीर घातली. एका साईडला त्याच कुकरमध्ये भात लावला आणि बाजरीचं पीठ होतं. तर त्या बाजरीच्या पिठाच्या छान अशा 2 भाकरी करून घेते. आणि मग काय तर बोलता, बघता मला पटकन स्वयंपाक झाला ना. हा स्वयंपाक नाही मी जवळपास एक 15 ते 20 मिनिटामध्ये स्वयंपाक केलता. आणि त्यामुळे पटकन होतोय स्वयंपाक. असं वांगी शिजायला जो वेळ लागतो ना, तर तो वेळ माझा वाचला होता. नंतर 2 भाकरी पटकन करून घेतल्या. डब्बा आहे तर तो साईडला ठेवला. इथं वांग्यातून वाफा निघतेत आणि मग काय स्वयंपाक झाले की लगेच गरमागरम आम्ही जेवण करत असतो. तिथे काकडी, गाजर आणि बीट होतं. तर ते आता कट करून घेते आणि नेहमीसारखं जेवण झालं की अजिबातच शांत बसत नाही. लगेचच गरम-गरम जेवण करून घ्यायचं. त्यामुळे अजून एक भाकरी ना तव्यामध्ये आहे. तोपर्यंतच मी सगळं ताट तयार केलं. काकडी, गाजर, बीट वगैरे घेतलं आणि मग काय भाजी वगैरे वांगं केलं. तर चला या पटकन तुम्ही जेवण करायला आणि आजचा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर ते नक्की सांगा. भांडी म्हणजे भरण्या वगैरे घासून ठेवल्या होत्या. तर त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवलं. तर असा गेला आजचा माझा छोटासा दिवस. चला बाय बाय.